सुट्टीचे दिवस लागले की आपण शहरात राहणारी माणसं गावी जातो किंवा गावच्या ठिकाणी जातो, हिल्सवर जातो, बीचेसवर जातो, कोकणात जातो किंवा अशा बऱ्याच ठिकाणी जातो जिथे निसर्ग सौंदर्य आहे, पर्यावरण छान आहे, हवामान छान आहे. ह्याच्यासाठी आपण कितीतरी पैसे खर्च करतो आणि तिथे जातो. तर अशा ठिकाणी जाताना आपण आणि गेलंच पाहिजे, कारण आपली इकॉनॉमी त्याच्यावरती चालते. आपल्याला एक काही छान चांगले अनुभव मिळतात. तिथे जे खेडापाड्यात राहणारी लोकं आहेत त्यांचा तिकडे बिझनेस होतो, हॉटेल्स चालतात, काही काही जण रिसॉर्ट्स चालवतात, काही जण ॲग्रो टुरिझम करतात. तर त्यांचा बिझनेसचा काळही हाच असतो. त्याच्यामुळे हे आपण केलंच पाहिजे. पण हे करत असताना ना एक विनंती आहे, आपण आपला जो कचरा आहे ना, स्पेशली आपल्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स, आपण अगदी पाण्याच्या बॉटल्स घेऊन जातो कारण आम्हाला चालत नाही, आम्हाला फक्त मिनरल वॉटरच चालतं वगैरे. तर ते ठीक आहे, आपण घेतलं पाहिजे. काही जणांना खरंच जेन्युअनली नाही पाणी चालत. पण हे सगळं करत असताना ना आपण तो जो कचरा आहे किंवा आपण वेफर्स घेऊन जातो, मला असं वाटतं की अशा ठिकाणी गेल्यानंतर ना तिकडचं जे लोकल ऑथेंटिक फूड आहे ना ते आपण खाल्लं पाहिजे किंवा तिकडचे जे स्नॅक्स असतात ते आपण ट्राय केले पाहिजे. तेवढं आपण खर्च करून जातोय तर आपण ते एन्जॉय केलं पाहिजे. पण जर आपण काही लहान मुलं असतील, काही स्पेसिफिक गोष्टी असतील, रॅपर्स असतील, कचरा असेल, प्लॅस्टिकची बॉटल असेल, पिशव्या असतील, तर मला वाटतं की हे सगळं ना आपण आपल्याबरोबर पुन्हा शहरात घेऊन आलं पाहिजे, ना की आपण तिकडे जाऊन हा सगळा कचरा तिकडे टाकला पाहिजे. कारण ह्याने काय होतं माहिती आहे का, खेडापाड्यांमध्ये ना अजूनही तशी व्यवस्था नाही आहे की बाबा कचरा गाडी येते आहे, कचरा घेऊन जाते आहे किंवा त्याचं बायफकेशन होतं आहे, ओला कचरा, सुका कचरा, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर तसं अजून गावांमध्ये किंवा खेड्यापाड्यांमध्ये अशा गोष्टी होत नाहीत आणि त्याच्यामुळे तो कचरा ना तिथेच पडून राहतो. आणि ज्या सौंदर्यासाठी आपण इतका खर्च करून आज जातो आहे ना, तर पुढे काही वर्षांनी जर ही अशीच जर गोष्ट कंटिन्यू राहिली ना, तर आपल्या पुढच्या जनरेशनला ती जागासुद्धा राहणार नाही फिरायला, कारण आपण तिकडे सुद्धा घाण करून आलेलो आहे. तर मला असं वाटतं की फिरायला जाताना एक एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की आपला कचरा आपल्याबरोबर पुन्हा शहरात घेऊन या. पण ह्या गोष्टींचं थोडंसं भान राखलं पाहिजे असं मला वाटतं. नमस्कार.